महाराष्ट्रामध्ये विधानसभा 2024चे निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि तिसरी आघाडीही बनू शकते असे संकेत आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात एकमत झालेले आहे आणि महाविकास आघाडीने तब्बल 100 जागांवर आपले उमेदवार फायनल केलेले आहेत. नमस्कार, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सगळ्यांचे मिळून 100 असे उमेदवार की त्यांचे तिकीट फायनल झालेले आहेत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत काँग्रेस या निवडणुकीत 90 ते 100 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यांचे उमेदवार जे रिंगणात उतरू शकतात ते पुढील प्रमाणे आहेत. काँग्रेसचे नवापूर मतदारसंघातून शिरीष नाईक हे उमेदवार असतील. भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे हे उमेदवार असतील. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख हे उमेदवार असतील. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख हे उमेदवार असतील. कसबा मतदारसंघातून रवी दंगेकर हे उमेदवार असतील. करवीर मतदारसंघातून PN पाटील हे उमेदवार असतील. जत मतदारसंघातून विक्रम सावंत हे काँग्रेसचे उमेदवार असतील. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून जयश्री जाधव या उमेदवार असतील. ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार हे उमेदवार असणार आहेत. तसेच संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे उमेदवार असणार आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील हे उमेदवार असणार आहेत. पलूस मतदारसंघातून विश्वजित कदम हे उमेदवार असणार आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघातून राजे आवळे हे उमेदवार असणार आहेत. तसेच मुंबादेवी मतदारसंघातून अमीन पटेल हे उमेदवार असणार आहेत. मालाड पश्चिम मतदारसंघातून असलम शेख हे उमेदवार फायनल झालेले आहेत. भांडूप वेस्टमधून सुरेश कोपरकर हे उमेदवार असणार आहेत. जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल हे उमेदवार असणार आहेत. पाथरी मतदारसंघातून सुरेश वरपुडकर हे उमेदवार असणार आहेत. हदगाव मतदारसंघातून माधवराव पाटील हे उमेदवार असणार आहेत. आमगाव मतदारसंघातून सहस्राम कोरोटे हे उमेदवार आहेत. साकोली मतदारसंघातून नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत. नागपूर उत्तर मतदारसंघातून नितीन राऊत हे उमेदवार असणार आहेत. नागपूर पश्चिम मतदारसंघातून विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. सावनेर मतदारसंघातून सुनील केदार हे उमेदवार असणार आहेत. तर देवली मतदारसंघातून रणजित कांबळे यांना उमेदवारी फायनल झालेली आहे. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर ह्या उमेदवार असणार आहेत. रिसोड मतदारसंघातून अमित झनक हे उमेदवार असणार आहेत. मलकापूर मतदारसंघातून राजेश शेकाडे हे उमेदवार असणार आहेत. तसेच धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. अक्कलकुवा मतदारसंघातून केशरी पाडवी यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 90 ते 100 जागा लढवण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जवळपास 30 ते 35 जागेवर आपले उमेदवार फायनल केलेले आहेत. ते उमेदवार आपण पुढे बघणार आहोत. शिवसेनेचे पहिले उमेदवार असतील विक्रोली मतदारसंघातून सुनील राऊत. नंतर धाराशिव मतदारसंघातून कैलास पाटील हे उमेदवार असणार आहेत. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव हे उमेदवार असणार आहेत. चांदवली मतदारसंघातून ईश्वर तायडे हे उमेदवार असणार आहेत. दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. मागाठाणे मतदारसंघातून संजना गाडी या उमेदवार असणार आहेत. गोरेगाव मतदारसंघातून समीर देसाई हे उमेदवार असणार आहेत. कर्जत मतदारसंघातून नितीन सावंत यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. ठाणे मतदारसंघातून केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महाड मतदारसंघातून स्नेहल जगताप यांची उमेदवार फायनल झालेली आहे. मालेगाव मतदारसंघातून अद्वै हिरे यांना तिकीट देण्यात येणार आहे. जोगेश्वरी मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. वर्सोवा मतदारसंघातून राजू पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात येत आहे. दादर माहीम मतदारसंघातून विशाखा राऊत यांचे तिकीट फायनल झालेले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवार देण्यात येणार आहे. गंगापूर मतदारसंघातून अंबादास दानवे यांचे तिकीट फायनल झालेले आहे. दापोली मतदारसंघातून संजय कदम यांना तिकीट देण्यात येत आहे. पंढरपूर मतदारसंघातून शरद कोळी यांना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे. परभणी मतदारसंघातून राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शाहूवाडी मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. वडगाव शहरीतून सुषमा अंधारे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दत्ता गोरदे हे पैठण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कुलाबा मतदारसंघातून गणेश सानप हे उमेदवार असणार आहेत. भांडूप वेस्टमधून रमेश कोरेगाव यांची उमेदवार जवळपास फायनल झालेली आहे. गेवराई मतदारसंघातून बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात येणार आहे आणि बहापूर मतदारसंघातून नितीन देशमुख यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. अंधेरी मतदारसंघातून ऋतुजा लटके यांची उमेदवारी जवळपास फायनल झालेली आहे. खानापूर मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. कन्नड मतदारसंघातून उदय राजपूत हे निवडणूक लढवणार आहेत. शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी हे फायनल झालेले आहेत. कणकवली मतदारसंघातून वैभव नाईक हे उमेदवार असणार आहेत. राजापूर मतदारसंघातून राजन साळवी हे उमेदवार फायनल झालेले आहेत. नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे उमेदवार असणार आहेत. वर्ली मतदारसंघातून आदित्य ठाकरे खुद्द निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 70 ते 80 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यांचेही उमेदवार जवळपास फायनल झालेले आहेत. त्यांची 25 ते 30 जणांची यादी पुढील प्रमाणे आहेत. पहिले उमेदवार आहे वाई मतदारसंघातून मदन भोसले यांना तिकीट देण्यात येणार आहे. पाटण मतदारसंघातून सत्यजित पाटणकर हे आमदार असणार आहेत. कोपरगाव मतदारसंघातून विवेक कोले हे तिकीट घेणार आहेत. श्रीगोंदा मतदारसंघातून राहुल जगताप यांना तिकीट देण्यात येणार आहे. दौंड मतदारसंघातून आप्पासाहेब पवार हे उमेदवार असणार आहेत. माढा मतदारसंघातून रणजित मोहिते पाटील हे उमेदवार असणार आहेत. राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांचे तिकीट जवळपास फायनल झालेले आहे. कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे उमेदवार असणार आहेत. मोहोळ मतदारसंघातून संजय क्षीरसागर यांचे तिकीट फायनल झालेले आहे. आंबेगाव मतदारसंघातून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड मतदारसंघातून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भोसरी मतदारसंघातून अजित गव्हाणे यांचे तिकीट फायनल झालेले आहे. उदगीर मतदारसंघातून सुधाकर भालेराव यांचे तिकीट फायनल झालेले आहे. येवला मतदारसंघातून अमृता पवार ह्या निवडणूक लढवणार आहेत. विक्रमगड मतदारसंघातून सुनील भुसारा हे उमेदवार असणार आहेत. घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे हे उमेदवार असणार आहेत. मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ बाळके हे उमेदवार असणार आहेत. बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे उमेदवार असणार आहेत. अकोले मतदारसंघातून अमित भंगारे हे उमेदवार असणार आहेत. करमाळा मतदारसंघातून नारायण पाटील हे उमेदवार असणार आहेत. कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे उमेदवार असतील. शिराळा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे उमेदवार असणार आहेत. पारनेर मतदारसंघातून राणी लंके हे उमेदवार असणार आहेत. माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे उमेदवार असणार आहेत. तसेच कवठेमंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील हे उमेदवार असणार आहेत. बाबाजानी दुर्राणी हे पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अनिल देशमुख हे काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत. योगेंद्र पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत. जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत. हे जवळपास 100 मतदारसंघातील उमेदवार आहेत ज्यांचे तिकीट जवळपास फायनल झाले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणाची उमेदवारी निश्चित असू शकते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.